आज आपण अंकुर, आदिमूळ यांची वाढ, तसंच मुळांची रचना, मुळांचे प्रकार आणि त्यांचं कार्य या सगळ्याचा अभ्यास करण्यासाठी प्रयोग करणार आहोत. पण त्यापूर्वी हा एक मस्त व्हिडिओ बघा. तुम्ही व्हिडिओमध्ये तर बघितलंच, पण तुम्हाला प्रत्यक्ष जर बघायचं असेल ना रोप तयार कसं होतं ते, तर त्याच्यासाठी एक अशी काचेची बरणी घ्या. एखादी काचेच्या बरणीच्या ऐवजी एखादी तुम्ही बाटली घेतली प्लॅस्टिकची, पूर्ण पारदर्शक असलेली, तरी हरकत नाही. आता ह्या बाटलीमध्ये ह्या प्रकारे आतमध्ये एक कापड किंवा कागद लावा, जो त्याच्या भिंतीला चिकटून राहील. आणि मग त्याच्यात कागदाचे गोळे अशा तऱ्हेने घालून तो हलणार नाही ह्याच्यासाठी आपण काळजी घ्यायची. तर असे गोळे घातले म्हणजे काय होईल की आतून त्याच्यावर दाब राहील आणि तो हलणार नाही कापड. याच्यावर हवं तर तुम्ही एक कापड ठेवून दिलं तरी हरकत नाही वरनं.
आता काय कराल, याच्या काचेच्या आणि ह्या कापडाच्या मध्ये असं बरोबर एक एक बी छान प्रकारे खोचून ठेवा. तुम्हाला जर वेगवेगळ्या बियांचं वाढ कशी होते हे बघायचं असेल तर तुम्ही एखादा हरभरा घ्या, एखादा दाणा घ्या, त्याच्यानंतर आणखीन कुठलं बी घेतलं तरी हरकत नाही. मी एक मुगाच्या आणि मटकीच्या बियांचं केलेलं तुम्हाला नंतर दाखवणार आहे बरं का, करून ठेवलेला प्रयोग. तर ह्या अशा प्रकारे तुम्ही बिया घातल्या की त्याच्यावर पाणी घाला. म्हणजे काय होईल की ह्या बिया काचेच्या आत असल्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसतील वाढ एकीकडे, आणि एकीकडे तुम्हाला त्यांना सतत पाणी द्यायला सोपं पडेल. आतून ह्या प्रकारे पाणी दिलं तरी त्या बियांना पाणी मिळेल. दिसतंय तुम्हाला या बिया कशा लावल्यात ते? तर आपण आता हे असं करून ठेवायचंय आणि ह्याचं आपण जसं मागच्या वेळेला केलं तसंच निरीक्षण करायचंय. पण त्यापूर्वी तुम्हाला मी दाखवते की हे मी तयार केलंय. ह्याला 5 दिवस झाले तयार करून. तर ह्याच्यात मी साध्या मटकीच्या बिया घातल्या होत्या आणि त्या मटकीच्या बिया वाढून ही बघा अशी रोपं वर आली आणि तुम्हाला त्याच्यात मुळांची सुद्धा वाढ झालेली दिसेल. पहा, दिसतेय? तर हा प्रयोग तुम्हाला स्वतः करायचा आहे आणि त्याची निरीक्षणं नोंदवून ठेवायची. थोड्या वेळापूर्वी तुम्हाला मी ह्या सटामधनं वाढलेल्या झाडांचं मुळं आणि पूर्ण वाढलेली रोपं दाखवली होती. तुम्हाला मुद्दाम हा क्लोजअप दाखवते. पहा बरं, तुम्हाला स्पष्ट मगाशी दिसलं नसेल तर आता तुम्हाला दिसेल की कशी मुळं फुटलेली आहेत खाली, आणि ही मटकीला आलेली मुळं असल्यामुळे ती सोटमूळ आहेत. एक प्रमुख मूळ आणि त्याला फुटलेल्या फांद्या तुम्हाला इथं स्पष्ट दिसेल. तुम्हाला मटकीची सालं पण दिसतील की जी जेव्हा अंकुर बाहेर येतो तेव्हा ही सालं तिथे बाजूला राहतात, नंतर गळून पडतात. तर आता तुम्ही नीटपणानं ही बघू शकाल. दिसतंय सोटमूळ आणि त्याला फुटलेल्या फांद्या, म्हणजे सोटमुळाला फुटलेले आणखीन दोन्ही बाजूनी आडवी मुळं. हे पहा. तर तुम्ही जेव्हा अशा तऱ्हेनं काचेच्या भांड्यामध्ये पेराल किंवा प्लॅस्टिकच्या की जे बाहेरून पारदर्शक असेल तर तेव्हा तुम्हाला अशा प्रकारे मुळं बघायला मिळतील. तर तुम्ही पाहिलं की इथं कशी छान रोपं तयार झाली आहेत. आता ह्यातलं जे पहिला मोड येतो ना बी मधून बाहेर, त्याला आपण आदिमूळ म्हणतो. त्याच्यापासून ही मुळं तयार होतात. दिसते ना? आणि दुसरा जो भाग असतो बाहेर येतो अंकुर, त्याच्यापासून झाडाचं खोड, फांद्या, पानं, फुलं वगैरे हा जमिनीच्या वरचा भाग तयार होतो. लक्षात ठेवा, आदिमुळापासून जमिनीखाली वाढ होऊन सगळी मुळांची रचना तयार होते. तर अंकुरापासून जमिनीच्या वरचा भाग झाडामध्ये वाढतो. आता ह्याच्या विविध टप्प्यातली त्याची वाढ बघण्यासाठी मी तुमच्यासाठी तयार करूनच ठेवलंय. ते पहा. तर आता हे तुम्ही झाडाच्या वाढीचे विविध टप्पे बघितलेत. तुम्हाला आता करायचं आहे काय, तर ही सगळी निरीक्षणं नोंदवून ठेवायची. कोणची वाढ कोणत्या वेळेला सुरू झाली, मुळांना फाटे कधी फुटायला सुरुवात झाली, त्याच्यानंतर त्याची लांबी कशी वाढत गेली, हे सगळी निरीक्षणं नीट करून नोंदवून ठेवा.
मुळापासून जी जमिनीखालची मुळं तयार होतात तर त्याच्यात दोन प्रकार असतात. एक सोटमूळ आणि दुसरं तंतुमय मूळ. सोटमूळ हे द्विदल वनस्पतींना असतं. तुमच्या समोर उदाहरणं म्हणजे पोपई, आंबा, कडधान्य सर्व प्रकारची की ज्याला दोन डाळी होतात बघा एका बी पासून, तर ही सगळी झाली द्विदल वनस्पती. आपण नेहमी वापरतो घेवडा, हरभरा, ही सगळी द्विदल वनस्पती. त्या वनस्पतींची मुळं ही ह्या प्रकारे सोटमुळं असतात. त्याच्यात एक मधलं मुख्य मूळ असतं आणि त्याला फांद्या फुटतात आणि त्याचा विस्तार होत जातो. मुळांचा दुसरा प्रकार म्हणजे तंतुमय मुळं. ती साधारणपणे एकदल वनस्पतीत असतात. तशीच ती गवत, लांब ज्याला समांतर रेषा असलेली जी पानं असतात म्हणजे ज्वारी, बाजरी, तांदूळ, गहू ही धान्य, ह्या सगळ्याला अशी तंतुमय मुळं असतात. बघा आता ही कशी दिसतात. ह्याला खोडाच्या खालच्या टोकापासून सर्व बाजूंनी तंतूसारखी मुळं येतात झुपक्यामध्ये. सोटमुळामध्ये काय असं असतं, मध्ये एक मुख्य मूळ आणि त्यानंतर त्याला फाटे फुटलेले, आणि ह्याच्यामध्ये मात्र खोडाच्या तळापासूनच सर्व एकसारखी मुळं सुटलेली अशी तुम्हाला दिसते. दोन प्रकारची मुळं पाहिली, मुळांची रचना पाहिली आणि त्यांचं कार्य पण बघितलं. आता तुम्हाला स्वाध्याय तर करायचाच आहे नेहमीचा, पण त्यापूर्वी हे एक काम करा की 2-3 कुंड्या घ्या. ही जी कुंडी आहे ना, ह्याच्यात आपण जरा घेवड्याच्या बिया पेरून ठेवूया आणि मग त्यांचा तुम्ही अभ्यास करा वेगवेगळ्या प्रकारे. एखादी बी कधीतरी उपटून पाहिलीत तरी हरकत नाही, तुम्हाला त्याची मुळांची रचना बघायला मिळेल. तर अशी एक घेवडे पेरून आपण करायचे, त्याच्यावर थोडीशी माती घालायची. नंतर आता आपण ह्या 2 कुंड्या घेतल्या, ह्याला आपण कुंड्यांना नंबर देऊ. एक कुंडी नंबर 1 ह्याच्यात आपण फक्त एकदल धान्य पेरूया. म्हणजे मका, हे बघा मक्याचे जे दाणे आहेत, मका हे एकदल धान्य. आणि आणखीन एक गोष्ट तुम्ही अगदी लक्षात ठेवा बरं का कायमची, की जी एकदल धान्य असतात ज्यांना तंतुमय मुळं येतात, ह्यांची पानं कायम गवतासारखी असतात. गवत म्हणजे एकदल असं लक्षात ठेवलं तर तुम्हाला कळेल की ह्यांची पानं समांतर रेषांचं जाळं असलेले असतात. जाळं नसतं, समांतर रेषा असतात त्यांच्या पानांना. तर आपण ह्या कुंडी नंबर 1 मध्ये मका पेरलाय आणि कुंडी नंबर 2 मध्ये आपण मूग पेरू. ह्या मुगाला मोड आलेले आहेत, हे पहा. तर हे मोड आलेले मूग जर आपण पेरले तर आपल्याला ह्याच्यात द्विदल वनस्पती बघायला मिळतील. तर कुंडी नंबर 2 ही द्विदल वनस्पतीची आहे. ह्याच्यात येणारं मूळ हे सोटमूळ असेल. आणि कुंडी नंबर 1 ही एकदल वनस्पतीची आहे, ज्याला येणारं मूळ हे तंतुमय मूळ असेल. हे निरीक्षण तुम्ही करायचंय. तुमच्या घरी जे साहित्य असेल, ज्या बिया असतील त्या वापरा आणि वेगवेगळी रोपं उगवून पहा. जर जमलं तुम्हाला तर फळांच्या बिया वगैरे असतील ना, त्या सुद्धा त्याची सुद्धा रोपं करायला हरकत नाही. तुम्हाला छान उद्योग मिळेल तो. हे पहा, तुमच्यासाठी मी ही एक आंब्याची कोय लावून ठेवली होती ह्या कुंडीत. 2 महिने झाले असतील ह्या कोयीला लावलेल्या. आंब्याच्या सीझन मध्ये कोय लावून ठेवली आणि त्याचा आता हे सुरेख रोप आलाय. अगदी सुरुवातीला ना सगळी पानं ही अशी लाल होती, एकदम कोळी कोळी मऊ आणि लाल होती.
गेले 2-3 दिवसात त्याच्या रंगात फरक पडलाय. तर अशा तऱ्हेनं तुम्ही कुठल्याही फळांची सुद्धा झाडं तयार करू शकता. पुष्कळ काम आहे. तुम्हाला विविध प्रकारची झाडं लावायची आहेत, बिया लावायच्या आहेत आणि तुम्हाला दिलेला स्वाध्याय पण पूर्ण करायचा आहे. हा प्रयोग तुम्ही अवश्य स्वतः करून पहा. लाईक करा, घंटीचे चिन्ह दाबून सबस्क्राईब करा आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींना शेअर करा. 5वी ते 10वीच्या विज्ञान प्रयोगांसाठी पुणे BNP या यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या.